नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर काल्पनिक वेतनवाढ देऊन निवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत महत्त्वपूर्ण जी.आर दिनांक 4 जून 2026 रोजी निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता काल्पनिक वेतनवाढ देऊन निवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण जी.आर काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, तुमच्या समोर हा जी.आर आहे. जी.आर पाहू शकता. दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 4 जून 2026. बघा संपूर्ण सविस्तर अपडेट. प्रस्तावना काय सांगतोय? उपरोक्त संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयान्वये दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदर सूचना खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या निदर्शनास आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघा शासन परिपत्रक काय सांगतोय? वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 1 अन्वये दिलेल्या सूचना खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहे. वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 3 अन्वये दिलेल्या सूचना या विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 2 येथील या शासन परिपत्रकान्वये खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू केल्या आहेत. सदर वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 3 अन्वये दिलेल्या सूचना आता वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 1 नुसार दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात येत आहे. सदर सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता. हे शासन परिपत्र डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आबासाहेब कवळे, उपसचिव, महाराष्ट्र शासन. पाहू शकता. एकूणच अशा पद्धतीने हा जो काल्पनिक वेतनवाढ देऊन निवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा जी.आर दिनांक 4 जून 2026 रोजी निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा आपल्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.